प्रेज द लॉर्ड. आपणा सर्वांस ख्रिस्तात सलाम. माझे नाव पास्टर सविता मनवानी आहे. माझ्या चर्चचे नाव आहे लिव्हिंग वॉटर मिनिस्ट्रीज आणि मी कोल्हापूर या ठिकाणी सेवा करत आहे. सर्वप्रथम मी आपणा सर्वांस ख्रिसमसच्या शुभेच्छा देते आणि आपल्या संदेशाची सुरुवात करते. आजचा जो संदेश मी आपणापर्यंत घेऊन आलेले आहे, या संदेशाचा शीर्षक आहे अवर्णनीय दान. परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक अवर्णनीय ख्रिसमसची भेट दिलेली आहे. करिंथकरास दुसरे पत्र 9 अध्याय आणि वचन 15 याच्यामध्ये पाऊल करिंथच्या मंडळीला लिहित असताना त्या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं, देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. ख्रिसमस म्हणजे एक भेट. जगभर ख्रिसमस साजरा करत असताना आपण एकमेकाला भेटवस्तू देतो आणि ती भेटवस्तू देत असताना प्रत्येकजण काळजीपूर्वक त्या भेटवस्तूची निवड करते आणि एकमेकांवरती असणारं जे काही प्रेम आहे, प्रीती आहे, ती व्यक्त करण्याकरिता आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू घेतो. त्याला सुंदर अशा पेपरनी, कलर पेपरनी त्याला आम्ही गुंडाळतो आणि आम्ही एकमेकांना भेटवस्तू देतो. पण ह्या सर्व भेटवस्तूंपेक्षा एक खूपच महान दान आहे, ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे या ख्रिसमसच्या दिवसामध्ये. तर ह्या सर्व भेटवस्तू ज्या आहेत त्या एका महान दानाकडे त्या निर्देशित करतात. आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला दान जे दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही जे एकमेकांना ख्रिसमसच्या वेळेस भेटवस्तू देतो त्याच्याहून अधिक महत्त्वाचं जे आहे ते परमेश्वराने दिलेलं दान आहे. आणि म्हणूनच पाऊल या ठिकाणी करिंथच्या मंडळीला तो लिहित असताना एका वाक्यामध्ये तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. आता पाऊल या ठिकाणी ख्रिसमसचा संदेश देत नव्हता, पण जो काही ख्रिसमसचा संदेश आहे त्याचा परिपूर्ण सारांश जो आहे तो त्यांनी एका वाक्यामध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि तो क्षण जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेला आहे आणि तो म्हणत आहे की देवाने जे आहे ते अवर्णनीय दान जे आहे ते या जगाला दिलेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिसमसची सुरुवात जी आहे ती देवाच्या देणगीने होते. या ठिकाणी वचन जे आपण पाहिलं त्यामध्ये म्हटलेलं आहे की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. का हे दान जे आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि म्हणून ख्रिसमसची सुरुवात त्या बेथलेहेम गावामध्ये झालेली नाही. ख्रिसमसची सुरुवात देवाच्या हृदयामध्ये झालेली आहे. आणि म्हणून योहान 3:16 ज्यावेळेस आपण ते वचन पाहतो त्यावेळेस त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र मानवासाठी दिला. याचा अर्थ हा आहे की प्रियानो, प्रथम पाऊल जे मानवाच्या प्रती घेतलेलं आहे ते देवाने प्रथम पाऊल ते घेतलेलं आहे. आणि जे जगाचं नातेसंबंध देवाबरोबर तुटलेलं होतं, पाप मानवाच्या जीवनामध्ये आलं, देवाबरोबरचे त्याचं नातेसंबंध तुटले गेले, पण त्याला प्रतिसाद म्हणून देवाने जगाचा न्याय केला नाही, तर देवाने या जगाला एक अवर्णनीय दान दिलेलं आहे. एक अवर्णनीय भेट या जगाला त्यांनी दिलेले आहे. आणि म्हणून प्रथम जे दान आपल्याला मिळालेलं आहे ते देवाकडून मिळालेलं आहे. प्रियानो, येशूच्या जन्माच्या वेळेस आपण पाहतो की मेंढपाळ लोक जे आहेत ते येशूला भेटण्यास गेले आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची स्तुती आणि आराधना त्यांनी अर्पण केलेली आहे. त्यांनी त्यांची स्तुती जी आहे ती देवाला दिलेली आहे. ज्ञानी लोक जे आहेत आम्ही पाहतो की त्याने सोनं, ऊद आणि गंधरस घेऊन ते येशूला भेटण्याकरिता ते गेलेले आहेत.
पण ह्या सर्व देणग्यांपेक्षा अधिक चांगली देणगी जी परमेश्वराने दिलेली आहे आणि प्रथम जी देणगी त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेली आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ही देवाची देणगी आम्हाला त्यांनी दिलेली आहे. आणि मग देवाने दिलेल्या देणगीला प्रतिसाद म्हणूनच या मेंढपाळाने स्तुती अर्पण केलेली आहे आणि ज्ञानी लोकांनी सोनं, ऊद आणि गंधरस अर्पण केलेला आहे. कृपा आपण पाहतो की नेहमीच कृपा जी आहे ती प्रतिसादापूर्वी असते. प्रथम देवाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे प्रियानो. प्रथम देवाने प्रीती केलेली आहे आणि मग आम्ही त्या देवावरती प्रीती केलेली आहे. आणि देवाच्या प्रेमाला, प्रीतीला प्रतिसाद म्हणून आम्ही त्याचे आज्ञा पाळणारे लोक जे आहेत ते बनलेलो आहोत. आणि म्हणून हे सत्य आम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की देवाचं प्रेम जे आहे ते आपल्या आज्ञाधारकतेपूर्वी येतं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की हे अवर्णनीय दान जे आहे ते एक व्यक्ती आहे. लूक 2:11 मध्ये आपण वाचतो की त्या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. याचा अर्थ हा आहे की हे अवर्णनीय दान एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती इतर कोणीही नसून ती व्यक्ती ख्रिस्त प्रभू आहे. मग नक्की काय आहे हे अवर्णनीय दान? हे एक चांदी नाही, हे सोनं नाही, हे समृद्धी नाही, हे समाधान नाही, तर हे अवर्णनीय दान एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून लूक 2:11 मध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की दाविदाच्या गावामध्ये आज एक तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. ज्यावेळेस देवदूताने घोषणा केली त्यावेळेस देवदूताने अशी घोषणा केलेली नाही आहे की आज तुमच्यासाठी या दाविदाच्या गावामध्ये एक कार्यक्रम होणार आहे. त्यांनी अशी घोषणा केली नाही की आज या दाविदाच्या गावामध्ये तुम्हाला कोणतं तरी तत्वज्ञान शिकवलं जाणार आहे. पण त्यांनी अशी घोषणा केली की आज या दाविदाच्या गावामध्ये तुमच्यासाठी एक तारणारा जन्मास आलेला आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला एक अवर्णनीय दान म्हणून या जगासाठी देवाने दिलेला आहे. त्याचा जन्म जो आहे तो गरिबांमध्ये त्याचा जन्म झाला, पापी जनांमध्ये तो चालला आणि पापांपासून त्यांनी मानवाला तारण प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला हे सत्य जाणून घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला तुमची आणि माझी मदत करण्यासाठी पाठवलेलं नाही, तर तो देव असून तो स्वतः तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावरती आला, यासाठी की तुमची आणि माझी त्या पापापासून सुटका व्हावी आणि तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की हे अवर्णनीय दान जे आहे त्यात अवर्णनीय दान आहे कारण त्यात नम्रता आहे. लूक 2:7 मध्ये आपण वाचतो की तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रियानो, हे जे अवर्णनीय दान आहे ते फार अनपेक्षितरित्या ते या जगामध्ये आलेलं आहे. त्याचा जन्म जो आहे तो एका तबेल्यामध्ये झालेला आहे, त्याला गव्हाणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचं स्वागत कोणी केलेलं आहे तर मेंढपाळाने त्याचं स्वागत केलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याचा जन्म नम्रतेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हे दान जे आहे ते अवर्णनीय दान असं आहे. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 6 ते 8 मध्ये वचन आपल्याला सांगतं की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
प्रेज द लॉर्ड. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की तो देवाच्या स्वरूपामध्ये होता, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने मानव रूप धारण करून या पृथ्वीवरती तो जन्मास आलेला आहे. आणि प्रियानो, एवढंच नव्हे तर त्यांनी काय केलेलं आहे, मरण देखील, त्या वधस्तंभावरचं मरण त्यांनी सोसलेलं आहे. आणि तो देवाचं त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे आणि स्वतःला त्यांनी अशा प्रकारे लीन केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून हे जे अवर्णनीय दान आहे, आम्हाला पाहायला मिळतं की हे अवर्णनीय दान जे आहे ते साधेपणामध्ये गुंडाळलेलं ते दान होतं प्रियानो. आणि ज्या वेळेस आम्ही पाहतो की एखादं गिफ्ट कोणीतरी आपल्याला दिलं आणि ते जर साध्या गिफ्ट पेपरनी त्याला जर का गुंडाळलं असेल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण पटकन ते गिफ्ट आपण उघडत नाही, का तर ते अगदी साध्या पेपरनी त्याला गुंडाळलेलं आहे. पण प्रियानो, बऱ्याच वेळेस असं होतं की काही महागडे जे काही गिफ्ट असतात, जे दान असतात, ते साध्या पेपरने गुंडाळलेले असतात. पण ज्यावेळेस आपण त्याला उघडतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये फार मौल्यवान अशी भेटवस्तू आपल्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, जरी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जरी गव्हाणीमध्ये झाला असेल आणि तरी देखील आम्हाला पाहायला मिळतं की तो प्रभू येशू ख्रिस्त जे स्वर्गीय धन आहे ते धन परमेश्वराने आम्हाला अशा नम्रतेमध्ये गुंडाळून त्यांनी तुम्हाला आणि मला सादर केलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, या ख्रिसमसच्या वेळेस आम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की देवाची जी महानता आहे ती महानता तुम्हाला आणि मला नम्रतेच्या द्वारे प्रगट झालेली आहे. देवाने कोणत्याही प्रकारे मोठं प्रदर्शन केलेलं नाही, कोणत्याही महलामध्ये येशूचा जन्म केलेला नाही आहे, झालेला नाही आहे. तर प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन न करता त्यांनी अगदी लीन होऊन नम्रतेमध्ये त्याचा जन्म जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो की हे जे अवर्णनीय दान आहे त्याचं कारण हे आहे, त्याला अवर्णनीय यासाठी म्हटलेलं आहे कारण ते तारण घेऊन आलेलं आहे. प्रियानो, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 23 मध्ये वचन म्हणतं, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. या ठिकाणी पाऊल मंडळीला आठवण करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे आणि हे देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं कृपादान आहे प्रियानो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म झालेला आहे तो एक मिशन कार्य घेऊन या पृथ्वीवरती जन्मास आला. आणि त्याचं मिशन काय होतं, तर त्याचं मिशन कार्य हेच होतं की त्याने पापी लोकांना तारण प्राप्त करून द्यावं. प्रियानो, यशया संदेष्टाच्या द्वारे देखील परमेश्वराने भविष्यवाणी केली आणि त्या भविष्यवाणीमध्ये परमेश्वर काय म्हणाला, यशया 9:6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ती भविष्यवाणी येशूबद्दल केलेली आहे. आणि त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. हालेलुया. तर येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी यशया संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने दिलेले आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की हे जे बाळ जन्माला आलं त्याला येशू म्हणण्यात आलेलं आहे आणि या येशूने तारण प्राप्त करून दिलेला आहे प्रियानो. तर ज्या वेळेस आम्ही गव्हाणीकडे पाहतो तर ती गव्हाणी आम्हाला वधस्तंभाकडे निर्देशित करते, कारण हे जन्माला आलेलं बाळ जे आहे ते आमचं पाप आपल्या स्वतःच्या खांद्यावरती तो घेऊन त्यांनी त्या वधस्तंभाकडे वाटचाल केलेली आहे आणि वधस्तंभावरती त्याचं मरण झालेलं आहे. आणि म्हणून ते गव्हाणी आपल्याला वधस्तंभाकडे निर्देशित करते. हा ख्रिसमस ख्रिस्त जयंती म्हणून आम्ही साजरा करत आहे. ही ख्रिस्त जयंती आम्हाला पुनरुत्थानाकडे घेऊन जाते प्रियानो, कारण हे जे बालक जन्मास आलेलं आहे त्याला तुमच्या आणि माझ्यासाठी मरावं लागलं आणि म्हणून त्या वधस्तंभावरती त्याचं मरण झालेलं आहे आणि त्यानंतर त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि म्हणून हा ख्रिसमस
पुनरुत्थानाकडे तुम्हाला आणि मला निर्देशित करतं प्रियानो. आणि सत्य हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी मरणाकरिता या जगात पाठवण्यात आलेलं होतं, यासाठी की त्याच्या मृत्यूच्या द्वारे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर प्रियानो, तुमची आणि माझी एक जबाबदारी आहे. तुम्हाला आणि मला या ख्रिसमसच्या वेळेस एक योग्य रीतीने तुम्हाला आणि मला प्रतिसाद द्यायचा आहे. कशा प्रकारे आम्ही या ख्रिस्त जयंतीला आम्ही प्रतिसाद देणार आहे, तर आम्हाला उपकार स्तुती करायची आहे. आम्हाला त्या देवाची आराधना आम्हाला करायची आहे. ज्यावेळेस आपण लुककृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि वचन 15 ते 20 आपण वाचतो, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवदूताने येशूच्या जन्माचा संदेश जो आहे तो मेंढपाळांना दिलेला आहे. आणि मग मेंढपाळाने तो संदेश ऐकल्यानंतर ते लगेचच उठले आणि ज्या दिशेने त्यांना जायचं होतं त्या दिशेने ते गेले आणि जिथे येशूचा जन्म झाला होता त्या ठिकाणी ते जाऊन तिथे पोहोचले. आणि ज्यावेळेस येशू बाळाला त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांनी देवाची स्तुती केली, आराधना केली, देवाचं गौरव त्यांनी केलेला आहे. प्रियानो, या मेंढपाळाने त्या बाळावरती विश्वास ठेवलेला आहे. बाळ जन्माला आलेला आहे हे ज्यावेळेस देवदूतांनी सांगितलं त्यावेळेस त्या मेंढपाळाने त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्या बाळाला जाऊन त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दलची सुवार्ता त्यांनी इतरांना सांगितलेली आहे. म्हणजे सुवार्ता प्रसार करण्याचं कार्य देखील त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर देवाचं गौरव जे आहे ते या मेंढपाळाने केलेलं आहे. प्रियानो, या ख्रिस्त जयंतीच्या वेळेस तुम्हाला आणि मला सुद्धा या जन्मलेल्या बाळावरती म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला इतरांना सांगायची आहे. ज्यांच्यापर्यंत अजून ख्रिस्त पोहोचलेला नाही, ज्यांना अजून ख्रिस्ताची ओळख झालेली नाही, जे अजून पापमय मार्गामध्ये चालत आहेत, जे अजून जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालत आहेत, त्यांच्यापर्यंत आम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन जायची आहे. ती ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला सर्वत्र पसरायची आहे आणि आम्हाला ख्रिस्तासाठी आम्हाला आत्मे जिंकायचा आहे आणि देवपित्याचा आम्हाला गौरव करायचा आहे. यासाठी की त्या प्रभू परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ केला, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तर या मेंढपाळाप्रमाणे तुम्ही आणि मी सुद्धा त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्याची सुवार्ता आम्ही पसरवली पाहिजे आणि देवपित्याचा आम्ही गौरव केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर पाऊल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 मध्ये म्हणतो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. तर या वचनानुसार आम्हाला काय करायचं आहे? स्वतःच्या शरीराचं अर्पण, समर्पण आम्हाला देवाच्या प्रती करायचं आहे. जो देव आमचा जिवंत आहे, जो देव पवित्र आहे, त्या देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही आमचे जिवंत शरीरे जे आहेत ती आम्ही देवाला अर्पण करायची आहे. आणि अशा प्रकारे आम्ही एक आध्यात्मिक सेवा करू शकतो आणि त्या देवाचं गौरव आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून पाऊल सुरुवातीला मी सांगितलं करींच्या मंडळीला लिहित असताना तो म्हणतो की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. इंग्लिश बायबलमध्ये स्तुती हा शब्द वापरलेला नाही, त्या ठिकाणी म्हटलेला आहे थँक्स बी टू गॉड फॉर हिज इनडिस्क्रायबेबल गिफ्ट. त्या ठिकाणी देवाचा आभार मानण्यासाठी सांगितलेला आहे, देवाला धन्यवाद देण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेला आहे प्रियानो. आणि म्हणून आम्हाला या ख्रिस्त जयंतीच्या वेळेस आम्हाला अंतःकरणापासून त्या देवाचा आभार मानायचा आहे. एक कृतज्ञता अंतःकरण घेऊन आम्ही देवाची उपकार स्तुती आम्ही करायची आहे. या ख्रिस्त जयंतीच्या वेळेस आम्ही आमचा अंतःकरण आम्ही खुलं करायचं आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला ग्रहण करायचं आहे. पहा, कोणीतरी आपल्याला एखादी भेटवस्तू दिली आणि ती भेटवस्तू जर का आपण ती उघडलीच नाही तर त्याचा अर्थ असा होतो की त्या भेटवस्तूचा स्वीकार झालेला नाही आहे.
आणि म्हणून प्रियानो, जर का आम्ही आज आमची अंतःकरणे जर का बंद ठेवली तर आम्ही येशूचा स्वीकार आम्ही करू शकत नाही. येशूचा स्वीकार आम्हाला करायचा असेल तर आम्ही आमचे अंतःकरण खुले ठेवले पाहिजे, कारण तो आमच्या अंतःकरणाच्या द्वाराशी तो उभा आहे आणि तो दार ठोकीत आहे. हालेलुया. जे कोणी त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणाचा दरवाजा उघडेल त्यांच्या बरोबर तो आतमध्ये तो जाईल आणि त्यांच्या बरोबर तो सहभागिता करेल, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रियानो. आणि म्हणून हा ख्रिसमस खऱ्या अर्थाने जर तुम्हाला आणि मला साजरा करायचा असेल तर आम्हाला त्या देवाची आराधना करायची आहे. देवाने ज्या काही आज्ञा तुम्हाला आणि मला घालून दिलेल्या आहेत त्या सर्व आज्ञा आम्हाला पाळायच्या आहे आणि कृतज्ञता अंतःकरण घेऊन आम्हाला देवाचा आभार मानायचा आहे. त्या देवाला आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे, यासाठी की ते अवर्णनीय दान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे. हे जे दान परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे त्याचा स्वीकार तुम्ही आणि मी केला पाहिजे प्रियानो. कारण ज्या वेळेस येशूचा जन्म या भूतलावरती झाला प्रियानो, त्यावेळेस तो तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन घेऊन आला आणि ते जीवन सार्वकालिकतेचं जीवन आहे प्रियानो. त्यांनी पापापासून सुटका दिली, शापापासून मुक्ती दिली, सैतानाच्या वेगवेगळ्या बंधनापासून त्यांनी तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे प्रियानो. आणि त्यांनी तुम्हाला आणि मला तारण दिलेलं आहे आणि सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून या नाताळच्या वेळेस या ख्रिसमस समयी आम्हाला त्याची स्तुती आणि आराधना करायची आहे. तो थकलेल्या लोकांना विश्रांती देण्यासाठी तो आलेला आहे. जे पाप दोषामध्ये जीवन जगत आहेत त्यांना तो क्षमा देण्याकरिता तो आलेला आहे. जे एकाकीपणात जीवन जगत आहेत त्यांना तो सांगत आहे की देव तुमच्या बरोबर आहे, तुम्ही एकटे नाही. तर त्या लोकांसाठी सुद्धा परमेश्वराने येशूला या जगामध्ये पाठवलेलं आहे. जे जग आशाहीन जग आहे, जे नाशाच्या वाटेकडे चाललेलं जग आहे, त्या आशाहीन जगाला आशा देण्याकरिता येशूला एक अवर्णनीय दान म्हणून या जगामध्ये पाठवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला एक उत्तम प्रतिसाद या ख्रिसमसच्या वेळेस आम्हाला द्यायचा आहे. तो उत्तम प्रतिसाद आम्ही कोणतेही किंमत देऊन आम्हाला द्यायची नाही, किंवा आम्हाला कोणतंही अभिवचन देऊन देवाला द्यायचं नाही, किंवा कोणताही प्रयोग किंवा एखादी कामगिरी करून आम्हाला प्रतिसाद द्यायचा नाही. तर उत्तम प्रतिसाद जर का आम्हाला द्यायचा असेल तो उत्तम प्रतिसाद आम्ही देवाचा आभार मानून केला पाहिजे. आम्ही तो उत्तम प्रतिसाद देवाची उपकार स्तुती करून आम्ही तो दिला पाहिजे. आणि म्हणून पाऊल आम्हाला सांगत आहे की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल तुम्ही देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती तुम्ही करा. हा ख्रिसमस आम्ही साजरा करत असताना एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करू नये, तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुमची आणि माझी वैयक्तिकरित्या भेट होऊ दे. वैयक्तिकरित्या त्याच्या समोर आपण जाऊया, त्याच्याने आपली समोर भेट होणं हे गरजेचं आहे. एक पर्सनल एन्काउंटर त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर या ख्रिसमसच्या वेळेस आपलं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करू नये, तर खऱ्या रीतीने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये आपण ग्रहण करूया, समोरासमोर त्याच्याबरोबर आपली भेट करून घेऊया आणि आपलं संपूर्ण जीवन त्याच्या हातामध्ये आपण समर्पित करूया. देवबाप करो हे वचन तुमच्या आमच्यासाठी हे आशीर्वादाचं ठरो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि हा ख्रिसमस आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं, आशीर्वादाचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. अत्यंत थोर आणि दयाळू अशा आमच्या प्रभू परमेश्वरा, तू जे काही आम्हाला अवर्णनीय दान दिलेलं आहेस त्या दानाबद्दल, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, हा ख्रिसमस आम्ही साजरा करत असताना आम्ही येशूचा जन्म प्रभू साजरा करत आहोत. येशूचा स्वीकार आम्ही विश्वासाने करावा, आम्ही त्याची आराधना करावी आणि एक कृतज्ञता अंतःकरण घेऊन प्रभू आम्ही त्याचा आभार मानावं, त्याला धन्यवाद द्यावा, यासाठी की प्रभू तो आमच्यासाठी, मानवासाठी त्याने या पृथ्वीवरती जन्म घेतला.
तो एक मानव म्हणून या पृथ्वीवरती जगला, एक मानव म्हणून प्रभू त्याचा मृत्यू झाला आणि आज तो देवपित्या तुझ्या उजव्या बाजूस तो बसलेला आहे. तिथून तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, जे प्रेम तू आमच्यावरती केलेलं आहेस आणि तुझा एकुलता एक पुत्र तू आम्हासाठी पाठवून दिलास, तेच प्रेम प्रभू आम्ही या जगावरती दाखवावं आणि त्या पुत्राची सुवार्ता आम्ही या जगाला सांगावी आणि या जगाला प्रभू आम्ही ख्रिस्ताचा मार्ग दाखवावा, आत्मे जिंकावे आणि प्रभू तुझं गौरव करावं. यासाठी आमच्या जीवनाचा देखील तू उपयोग करून घे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. पुन्हा एक वार ह्या अवर्णनीय दानाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मी तुझं मनापासून आभार आणि उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.